मित्रांनो नमस्कार. हे बघा सामान्यपणे मला जर तुम्ही विचारताल की सर शेळी कोणती चांगली? कोणत्या जातीची चांगली किंवा जातीमधली समजा बिटलची कोणत्या प्रकारची शेळी चांगली? तर माझं एक नेहमी उत्तर असेल, जिची पिल्लं द्यायची क्षमता जास्त आहे, जिचं दूध उत्पादन चांगलं आहे आणि जिचं वेतातलं अंतर कमी आहे, ही शेळी चांगली. ह्या 3 गोष्टी प्रथमतः तुम्ही पहिल्यांदा बघा. मग त्याचे कान, उंची, कलर ह्या गोष्टी त्याच्यानंतरने बघा. मेन शेळीचं कॅरेक्टर, पिल्लं द्यायची क्षमता, त्याच्यानंतर वेतातलं अंतर कमीत कमी असावं आणि दूध उत्पादन. ह्या 3 गोष्टी महत्त्वाच्या कुठल्याही जातीची शेळी खरेदी करताना. उत्कृष्ट पिल्लं देण्याची क्षमता, त्याचं जिवंत उदाहरण, अतिशय चांगली उत्पादन क्षमता असणारी शेळी कस्तुरी. तशीच ही पण दिसायला जरी छोटी असली मित्रांनो ही, तरी तिची पिल्लं देण्याची क्षमता, दूध उत्पादन क्षमता, इम्युनिटी ह्या सगळ्या गोष्टी परफेक्टली आहेत. भले ती कलरला तांबडी आहे, हिच्यापेक्षा उंचीला कमी आहे, हिचा तर एक्सलेंट रिझल्ट आहे. तुम्ही ती गेल्या वेळेस बघितला असेल, गेल्या वेताचा पण 3 पिल्लांचा. आता बघा तिची हाईट प्रॉपरली, हाईट, हेडमार्क सगळ्या ह्याच्यात चांगली आहे. तरीही चांगल्याचा क्रायटेरिया एकच ह्याच्यात ठरतो, तो म्हणजे पिल्लं द्यायची क्षमता, वेतातलं अंतर आणि दुधाचं उत्पादन. त्या स्टेजमध्ये बघा आता कस्तुरीला 4 पिल्लं आहेत. पिल्लाची साईज वाढली पोटामध्ये, चाऱ्याची जागा कमी होते. अशा वेळेस तिला निगेटिव्ह एनर्जीमध्ये जाऊ नये. तिची एनर्जीची गरज 4 पिल्लांची गरज भागावी त्यासाठी एनरडायना 50 ml रोज संध्याकाळी चालू आहे हिला. सोबत व्हायटमिन हे 10 ml. ही 2 औषधं जे एक तिच्या एनर्जीची गरज भरून काढणार आहे आणि दुसरी तिची इम्युनिटी, अडर डेव्हलपमेंट याला मदत करणार आहे. धन्यवाद.